नमस्कार मंडळी, मी संजय पाटील. कातळातील पाझर या माझ्या काव्यसंग्रहातील आणखीन एक रचना घेऊन मी आपल्यासमोर येतो आहे. कवितेचं शीर्षक आहे कवडसा. मला आठवतं आहे त्या दिवशी मी चौकीवर एकटाच होतो आणि अस्ताला चाललेला सूर्य आणि त्या छताच्या एका छोट्याशा छिद्रातून पडलेलं एक किरण म्हणजेच कवडसा. सूर्य जसजसा अस्ताला जात होता तसतसं ते किरण हळूहळू वर सरकत होतं आणि त्या वर सरकणाऱ्या किरणासोबतच त्या कवडशासोबतच माझं विचारचक्रसुद्धा फिरत होतं. आणि त्यातून सुचलेले हे काही शब्द. कवडसा. भावनांना भरती कितींदा तरी आली, भावनांना भरती कितींदा तरी आली, ओलांडता किनारा रीत आड आली. भावनेच्या समुद्राला अडवतो तो रीतिरिवाजाचा किनारा कायमच. आठवणींनी भरला डोह हा उराचा, आठवणींनी भरला डोह हा उराचा, अजूनही मिळेना अंत तो तळाचा. आठवणीच्या डोहाला अंत नसतो. तळाशी भासले सुखाचे चार मोती, वेचण्यास गेलो बुडबुडे होते हाती. तळाशी भासले सुखाचे चार मोती. असं बरेचदा होतं ना. आपण मोती म्हणून ज्याला हातात घेतो तो एखादा दगड असतो. एकट्या मनाला एक कवडसा स्पर्शला, एकट्या मनाला एक कवडसा स्पर्शला, सावली होती ती भूतकाळ चालला. त्या कवडशाकडे पाहिलं की वाटत होतं तो आपला भूतकाळ सरकतोय की काय. हळूहळू जातोस तू जा, जातोस तू जा, काळ तो आठवून जा. जातोयसच ना तू जा, पण तो काळ आठवून जा. मनात जपलेला क्षण तो देऊन जा. पण जाण्याआधी मनात जपलेला तो एक क्षण असतो ना, तो क्षण तेवढा देऊन जा. जागा त्या भरून जा रिक्त ज्या सोडल्या, जगता जगता ज्या भरायच्या राहिल्या. माणसाच्या आयुष्यात असे अनेक क्षण असतात, अनेक जागा असतात ज्या भरायच्या राहतात, जे क्षण जगायचे राहतात. विश्राम घे थोडा, गोष्टीत रमून जा. त्या काळाला मी सांगतोय थोडं थांब, विश्राम घे, माझी ही गोष्ट ऐकून जा. विश्राम घे थोडा, गोष्टीत रमून जा. काय करू एकला, मलाही घेऊन जा. मग थांबतच नाहीस तर मलाही घेऊन जा. विश्राम घे थोडा, गोष्टीत रमून जा. काय करू एकला, मलाही घेऊन जा. काय करू एकला, मलाही घेऊन जा. धन्यवाद. रचना कशी वाटली नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. जय हिंद.